काय रे बेटा? आज माझा गुरु पास केली काय म्हणते मी तर साबुदाण्याची खिचडी बनवते आता. मला नाही खायचं ओके. काय वेगळं बनवलं ओके, तर मग मी तुझ्यासाठी काहीतरी वेगळं बनवते उपवासाचं. त्याच्यासाठी तू अगोदर स्टडी करायला बसशील, मग मी तुला पटकन छान काहीतरी बनवून देते. बरं. नमस्कार मंडळी, आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज माझ्या मुलाचा पण आज उपवास आहे मोठ्याचा, तर त्याची फरमाईश होती आज मला की मला साबुदाण्याची खिचडी नको, म्हणून त्याच्यासाठी आपण वेगळं काहीतरी बनवणार आहोत. आज आपण आहे ना फ्रेंच फ्राईज बनवणार आहे, ते पण उपवासाचे. त्याच्यासाठी आपल्याला चटणी लागणार आहे, मीठ लागणार आहे, थोडंसं शेंगदाण्याचं कूट लागणार आहे, बगर घेतली आपण 1 वाटी, 2 बटाटे घेतले. आपण त्याला छान शिलून घेऊ बटाट्यांना. मी तुम्हाला प्रोसेस दाखवते. हे बघा, मी बटाट्याचे ना साल काढून घेतले आणि ते पाण्यामधून छान 2 पाण्याने वॉश करून घेतले. आता आपण त्याचे ना स्लाइस करून घेऊ. छान असं त्याला बारीक कट करायचं. त्याला आपण आहे ना छान असे लांबसर आहे ना कट करून घेऊ. आपण जी भगर घेतली होती ना ती आपण छान मिक्सर मध्ये अशी बारीक करून घेतली. बघा, पिठासारखी दिसते ती एकदम बारीक करून घ्यायची जितकी होईल तितकी. आपण जे बटाटे चॉप करून घेतलेले होते ना त्या एका भांड्यामध्ये काढून घेतले. छान असं मोकळं भांडं घ्यायचं थोडं. आता आपण त्याच्यामध्ये ना भगरीचं पीठ कालवणार आहोत. त्याच्यात आपण आहे ना 1 टेबलस्पून आणि थोडंसं वरती लाल तिखट टाकून घेऊ, शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ, चवीनुसार मीठ. आता आपण त्याच्यामध्ये थोडासा लिंबू टाकून घेणार आहे. त्याच्याने ना चटपटे तशी चव येते छान. हे आता मिक्स करून घ्यायचं. आपण पीठ बाजूला राहू दिलेलं आहे, अजून लागलं तर आपण टाकायचं त्याच्यामध्ये, कारण की जास्त पण पीठ नाही टाकायचं आपल्याला. हे बघा, याला छान अशी बाइंडिंग आलेली आहे. आपण आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं असं फक्त थोडंसं पाणी असं टाकून घेणार आहोत. त्याच्यात जास्त नाही टाकायचं आपल्याला, फक्त थोडं, जेणेकरून आहे ना ते आपलं जे भगरीचं पीठ आहे ना ते त्याला छान लागून राहील. तुम्ही बघू शकता मी एकदम थोडंसं पाण्याचा उपयोग केलेला आहे. ते फक्त आपण आहे ना कढई तापायला ठेवलेली होती. आता त्याच्यात आपण आहे ना 1 वाटी तेल टाकणार आहोत. आता आपण कढईमध्ये 1 वाटी तेल टाकून घेतलेलं आहे. कमी तेलामध्येच त्याला फ्राय करणार आहोत. हे बघा, याला छान अशी बाइंडिंग आलेली आहे. आपण त्याचा फ्राय करून घेऊ. असं फ्राय करायला सोडून द्यायचं त्यांना. कमी गॅसवरती करायचं फ्राय, म्हणजे बटाटे कच्चे नाही राहणार. तुम्ही जर गॅस जर वाढवला तर आतून बटाटे कच्चे राहतील आणि वरतून ते फ्राय झालेले वाटतील तुम्हाला. त्याच्यामुळे ना बारीक गॅसवरती तळायचे आपल्याला. बटाटे आतून पण शिजले पाहिजे ते छान. यांना छान आपण गोल्डन ब्राऊन करून घेऊ. कलर बघा असं येऊ द्यायचं छान. ते छान क्रिस्पी होतात. आणि फ्रेंच फ्राईज फक्त 10 मिनिटांमध्ये बनून तयार होतात. तुम्ही पण एक वेळेस मुलांसाठी नक्की बनवून बघा आणि बनवल्याच्या नंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले होते. छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहे. आता आपण त्याला काढून घेऊ. तुम्ही ही रेसिपी ना उपवासासाठी नक्की ट्राय करून बघा. खूप छान आहे. एखाद्या वेळेस आपण साबुदाणा वगैरे टाकायला विसरून जातो, त्याच्यासाठी पण आपण हा उत्तम पर्याय आहे. हे क्या उपवासाचे गरमागरम फ्रेंच फ्राईज बनवून तयार आहे.
आपण ज्याच्यासाठी बनवले आपण हे त्याला नेऊन देऊया आणि त्याच्या रिॲक्शन कशा आहेत आपण ते बघूया. ध्रुव, काय हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवलं. वा फ्रेंच फ्राईज. खाऊन सांग बरं मला कसं लागतंय. भारी. मला आवडले तुला कसं? तर मग आपल्या मित्रांना सांग. हे बघ, फ्रेंच बनवले छान असे. बनवलेले. माझ्या तर मुलाला आवडलं. तुम्ही पण जर असं केलं तर तुमच्या मुलाला नक्की आवडेल. आपले फ्रेंच फ्राईजची रेसिपी तर तुम्ही बघितली, ती छान झाली आणि त्याला पण ती खूप आवडली ना ध्रुव? हो. तुम्हाला पण जर आमची फ्रेंच फ्राईजची रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.